नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। आज आपण पाहणार आहोत उंबरा पूजन। उंबरा पूजन म्हणजे नेमकं काय? घरात प्रत्येक घराला उंबरा हा असावा, लाकडी असावा किंवा मार्बलचा असावा, पण उंबरा नक्की असावा। उंबरा पूजन कधी केले जाते? उंबरा पूजन हे गुरुवारी, पौर्णिमेला, अमावस्येला, सणावाराला उंबरा पूजन केले जाते। उंबरा पूजनसाठी लागणारे साहित्य: हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा, कापूर, दिवा, गंगाजल, गोमूत्र, गुलाबजल, हळद। दरवाजा पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल घ्यावा। त्या रुमालाने दरवाजा स्वच्छ स्वच्छ पाण्याने सुंदर असा पुसून घ्यावा। उंबरा दरवाजा स्वच्छ करून घ्यावा। त्यानंतर सडा रांगोळी काढावी। दरवाजावरती शुभचिन्ह, स्वास्तिक, ओम अशी चिन्ह लिहा। उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घ्यावं। हळद, कुंकू, अक्षदा वाहून घ्याव्यात। फूल वाहून घ्यावं। लक्ष्मीचे स्थान म्हणजे उंबरा। उंबऱ्याला लक्ष्मीचे रूप मानले जाते। घरात सुख, समृद्धी आणि शांती यावी म्हणून उंबऱ्याचे पूजन केले जाते। नकारात्मक शक्ती घराबाहेर राहाव्या म्हणून उंबऱ्याचे पूजन केले जाते। मर्यादा आणि संरक्षण: घराची मर्यादा म्हणून उंबऱ्याला मान दिला जातो। तो बाहेरची अडचणी घरात येण्यापासून रोखतो। उंबऱ्यावर पाय ठेवून उभे राहू नये किंवा बसू नये। उंबऱ्यावरती बसून गप्पा मारू नये, कोणाशी बोलू नये। लक्ष्मी देवीचा वास घरात टिकून राहावा म्हणून उंबऱ्याचे पूजन केले जाते। घरातील सदस्यांचे आरोग्य आणि सौख्य वाढावे म्हणून उंबऱ्याचे पूजन करावे। सुंदर अशी रांगोळी काढून घ्यावी आणि दिवा, अगरबत्ती, धूप, दीप दाखवून घ्यावा। उंबऱ्याला नमस्कार, कुलदैवतेचे स्मरण करून उंबऱ्याला नमस्कार करावा।